हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वांग बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे. झणझणीत आणि चविष्ट मस्त अशी आपण वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. एकदम चविष्ट बनते आणि एकदम छान बनवलेली आहे. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने वांग बटाटा रस्सा भाजी बनवून बघा, तुमची पण छान होईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकताय, सर्वप्रथम मी इथे 4 वांगी मीडियम साईजची कट करून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि एक मोठा बटाटा या पद्धतीने उभा कट करून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेऊन हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून वांगा आणि बटाटा आपण 2 मिनटं परतून घेणार आहे. असं केल्यामुळे भाजीला चव छान लागते. हवं तर तुम्ही नाही केलं तरी पण चालतं. इथे मी 2 मिनटं हे परतून घेते. या पद्धतीने थोडंसं 2-3 मिनटं मी परतून घेते. इथे थोडंसं तेल टाकून हे छान असं बघा हलकेसे डाग पडेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. 2 चमचे तेल टाकून हे थोडंसं मी परतून घेतलेलं आहे. काढून घेते मी हे आणि त्याच कढईमध्ये आपण यासाठी मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी थोडंसं तेल घालते, एक छोटी पळी होईल एवढं, आणि त्यामध्ये आपण मसाला भाजून घेणार आहे. खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. एक कांदा मी उभा पातळ कट करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे आणि कांदा 2-3 मिनटं परतून घ्यायचं. कांदा चांगला परतलेला आहे 2 मिनटं. यामध्ये एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे, अर्धा इंच आलं, 7 ते 8 इथे लसणाच्या पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. हे सगळं मी परतून घेतलेलं आहे छान असं, आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण चांगलं मी परतून घेते. हा मसाला आपला छान परतलेला आहे. मी गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. मसाला थंड झालेला आहे. आता हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. गरज वाटली तर पाणी घाला आणि छान वाटण करून घ्या. इथे बघू शकताय मी बिना पाणी घालता छान मसाला बनवून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, एक मोठी पळी. त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी घातलेले आहेत. हे छान तडतडलेलं आहे जिरे मोहरी. 8 ते 10 इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. कढीपत्ता चांगला परतलेला आहे. त्यामध्ये सगळं वाटण घालून घ्यायचं. इथे बघू शकताय सगळं वाटण मी घातलेलं आहे. परतून घ्या. आणि इथे बघा वाटण चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता चांगलं वाटण परतलं की त्यामध्ये मसाले घालून घेऊया. छान भाजी चविष्ट तयार होते. बघू शकता इथे मी पाव चमचा हळद घातलेले आहे. इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. एक छोटा चमचा धनेपूड घातलेले आहे. हे मी छान असं या वाटणासोबत परतून घेते. मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं, म्हणजे हा मसाला छान असा वाटणासोबत चांगला परतून घ्यायचा. थोडं पाणी घातले की चांगला मसाला आपण 2 मिनटं पाण्याबरोबर असं तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेतलेलं आहे. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे, बघू शकताय. आता यामध्ये परतून घेतलेला वांगा आणि बटाटा घालायचा. 2-3 मिनटं मिक्स करायचं मसाल्यासोबत. इथे बघू शकताय वांगा आणि बटाटा चांगला मी परतून घेते. मस्त भाजी एकदम टेस्टी तयार होते. नक्की या पद्धतीने वांगा आणि बटाट्याची भाजी बनवून बघा, मस्त होते, एकदम झणझणीत आणि चविष्ट. आता त्यानंतर यामध्ये पाणी घाला. मी गरम पाणी घालते. तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं पाणी घाला. मी पाणी गरमच घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून घ्या, मिक्स करा. या पद्धतीने बघू शकताय. आता थोडासा मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे सगळ्यात शेवटी, आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घेते. 7 ते 8 मिनटानंतर बघू शकताय भाजी छान मस्त तर्रीदार अशी भाजी आपली तयार झालेली आहे.
छान तरी आलेली आहे. मस्त असं वांगा आणि बटाटा आपलं शिजलेलं आहे आणि दाटसर एकदम मस्त भाजी तयार होते बघा. एकदम टेस्टी लागते. तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम टेस्टी बनते आणि छान तयार होते. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा. वरून थोडी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते, मिक्स करून घेते. छान झणझणीत चविष्ट एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम चमचमीत अशी आपण वांगं बटाट्याची भाजी बनवलेली आहे. नक्की एकदा करून बघा. एकदम दाटसर आणि मस्त भाजी बनते बघा. छान होते आणि एकदम चमचमीत बनते बघा. नक्की करून बघा या पद्धतीने. तुमची पण छान होईल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.